10 मिनिटातच पिते, पण तो इथंच पिते, तिथं नाही. लय गोडवर पाणी लागायला लागले. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये डॉक्टरनी मला हे काय सांगितलं, बापरे. सो हॅलो गाईज, मी प्रियंका आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळीच ना लवकरच उठले, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, कारण की आज माझी आहे ना ब्लड टेस्ट आहे. तर म्हणजे रक्त चेक करायचं आहे, कारण की आता 8वा महिना मला चालू झालेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला रक्त वगैरे चेक करायचं, सोनोग्राफी करायची. आता ह्या पावसाने तर एवढं जास्त शकता बघा, पाऊस इतकं जोरात चालू आहे ना, पाऊस थांबायचं नावच घेत नाही. तर प्रिशाचे पप्पा गेले दुकानामध्ये, आज त्यांना सुट्टी आहे. म्हटलं चला आज आहे ना, ते पण घरी असल्यामुळं मलाही म्हणजे सर्व काम सोपं जातील. प्रिशा सुद्धा उठली आहे. पिल्लू इकडे बघ, आत्ताच उठली झोपेतून, ते जाव तर कसं झालं चेक करायचंय. त्याच्यामुळे ना मला काहीच खायला लावलेलं नाहीये. तरी पण डॉक्टरने सांगितलं की थोडंफार तू खाऊ शकतेस. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं म्हणजे दूध वगैरे गरम करायला ठेवलंय. आणि पोहे वगैरे खाल्लं ना मला पित्ताचा त्रास होतो, त्यामुळं मी पोहे वगैरे असं काहीच खात नाही. मग म्हटलं चला आज थोडंसं एक बिस्किट आणि दूध वगैरे खाऊन घेते. आणि ते खाऊन झाल्यानंतर मग 2 तासांनी ब्लड टेस्ट करण्यासाठी ते म्हणजे ज्यांना सांगितलेलं आहे बोलांना ते घरी येणार आहेत किंवा आम्हाला जावं लागेल. आता माहित नाही आता काय होणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा आपला व्हिडिओ सोनोग्राफीचा पण असेल. जर सोनोग्राफी मी केलीच तर ते तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे काय प्रॉब्लेम आहेत की नाही आहेत ह्या सुद्धा ना मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. तर आता चला मग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तुला खायचंय पिलू? स्वयंपाक लागायला येईल. पडशीन आहे बघा, ती पडशीन पिलू. आत्ताच नाश्ता वगैरे करून घेतला, म्हणजे थोडंसं दूध आणि बिस्किट खाऊन घेतलं, कारण की गोड जास्त काही खायचं नाही, कारण शुगर टेस्ट करायची. आता ही पावडर घ्यायची आहे मला. आता ही पावडर मला अजिबात आवडत नाही, कारण की ह्याच्याने खूप जास्त अशा नाही का उलट्या वगैरे होतात, त्यामुळे मला आवडत नाही. कारण प्रिशाच्या वेळेस मी हे पावडर एकदा पिलं होतं आणि मला म्हणजे एवढं काय अंदाज नव्हता त्याचा, की कसं मी पटपट पाणी पिऊन घेतलं होतं. आता ह्या वेळेस बघते आता उलटी होती का नाही होत, ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. काय करायचंय ग तुला वरती चढून? हा, काय करणार आहे? कधी प्यायचं औषध? दहा मिनिटांनी. भो भैया म्हणत्या माणसाला. इथं काम करणारे लोक आहेत आणि प्रिशा त्यांना भैया म्हणून आवाज देतीये. पिल्लू उतर ना खाली. कांदा ले भैया म्हण बघा होती. इकडे बघ, काय कांदा ले भैया, काय चाललंय तुझं? काय हसतेस? पावडर पिण्याची इच्छाच नाहीये, नकोच वाटते, कारण की खूप जास्त घाण लागतं. तर माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला वाटलंच असेल की पावडर कसं लागतं म्हणून, पण काय ऑप्शन नाही, मला प्यावंच लागेल आता, कारण ते पण खूप जास्त ओरडतात. ते मी तर बसले, म्हटलं थोड्या वेळाने पिईल, पण प्यावं तर लागेलच. इथं घेतलं 1 ग्लास पाणी. आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे पावडर पूर्ण. पिण्याच्या आधीच मला मळमळ व्हायला लागली. त्यांना सांगितलं त्याला राग येईल. किती गार झाले बघा ना, खूप गार झाले. थोडं थोडं करून एक एक घुट पिणार आहे मी पाणी.
गोड आहे. तिचं काम असते. अर्धा पिलं तर नाही चालणार. अर्धा पिलं तर मळमळ गेले होत्या पित येतच. दहा मिनिटातच पिते पण तो इथंच पिते तिथं नाही. गोडवर पाणी लागायला लागले. हे बघ बघितले का छान आहे. नको नको सरक सरक. पिया नाही इथं पाणी प्यायचं. मला प्यायचं का तुला? प्यायचं प्यायचंय का सांग. प्यायचं का तुला पाणी? पिना प्यायचं होतं तिला. एक गुड फादर. तर कालचा ब्लॉग ना माझा अर्धाच राहिलेला होता. म्हटलं ते पूर्ण करूयात कारण की काल इतका दिवसभर ना खूप बिझी गेला आणि त्यामध्ये तब्येत पण ठीक नव्हती. त्यामुळं काही व्हिडिओ मला शूट करताच आलं नाही. म्हणून मला काही काढता आलं नाही. म्हटलं आज ना सोनोग्राफीमध्ये काय काय सांगितलं मला, काय त्यातून त्या गोष्टी तुमच्याबरोबर आज शेअर करते मी. कारण की काल सोनोग्राफी झालेली आहे आणि कालच मला व्हिडिओ काढायचा होता पण टाइमच भेटला नाही आणि पाऊस पण होता आणि आम्ही पावसातच गेलेलो बाहेर. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर मी सोनोग्राफीची रिपोर्ट पण आहे माझ्यासोबत. मी सांगते तुम्हाला त्यामध्ये मला डॉक्टरांनी काय काय सांगितले ते. तर आता मी बेडवरच बसले. बेडवर बसूनच शूट करते. मागं प्रिशा झोपलेली आहे. म्हटलं ती उठेल आणि बाहेर थोडंसं काम पण चालू आहे ना त्याच्यामुळे भरपूर सारा आवाज पण येते. तर हे बघा काल म्हणजे मी सोनोग्राफी करण्यासाठी तिथे गेले होते. म्हणजे आम्ही इथं नवीन आहे ना इथं, तर त्यामुळं हॉस्पिटलमध्ये तर गेलो होतो आम्ही सोनोग्राफी वगैरे करायला. 8व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये ना म्हणजे रिपोर्ट वगैरे सर्व चांगले आलेले होते. त्यामध्ये फक्त म्हणजे बाळाचं जे वेट आहे ना वजन ते खूप म्हणजे खूप म्हटलं तरी थोडंसं कमीच आहे. तर हे काल केलेली सोनोग्राफी आहे तर तुम्हाला दिसणार नाही क्लिअरली. तर काल म्हणजे सोनोग्राफी करण्याच्या वेळेस मी डॉक्टरांना बोलले सगळं व्यवस्थित आहे का म्हणजे विचारलं त्यांना. ऍक्च्युली आम्हाला ना म्हणजे 7व्या महिन्यात सांगितलेलं की सोनोग्राफी करायची आहे पण काय कारणास्तव आम्ही सोनोग्राफी 8व्या महिन्यातच केली कारण की 7व्या महिन्यात आम्हाला काही जमले नाही. तर 8व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी वगैरे केली. त्यामध्ये रिपोर्ट वगैरे सर्व म्हणजे सर्व नॉर्मल आहे. आज शुगर टेस्ट पण केलेली होती म्हणजे काल शुगरची टेस्ट पण केलेली होती. त्यामध्ये पण तुमच्यासोबत मी म्हणजे छोट्या ब्लॉग मध्ये तर शेअर केलेलंच आहे सर्व. तुम्ही नसेल बघितला तर तोही व्हिडिओ आपला बघा. आणि आता जो आहे सोनोग्राफी बद्दल तर 8व्या महिन्याची सोनोग्राफी खूप महत्वाची असते. आणि जरी तुम्ही कोण माझे प्रेग्नन्सी बद्दल माझे कोण व्हिडिओ बघत असेल आणि प्रेग्नेंट तुम्ही असाल तर नक्की ना तुम्ही पण 7व्या महिन्याची स्किप न करता 7व्या महिन्यात सुद्धा तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. म्हणजे तुम्हाला पण समजेल की तुमच्या बाळाचं वजन ठीक आहे का, व्यवस्थित आहे का नाही. आता प्रिशाचं आहे ना 7व्या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा मी 7व्या महिन्यात केलं होतं ना तेव्हा प्रिशा 1 ते 2.25 किलो पर्यंतची होती. आणि म्हणजे हे बाळाचं आहे ना थोडंसं वजन कमी आहे. आता खाण्यामध्ये काय कमीपणा आहे का माहित नाही. आता बघू काय होतंय ते. म्हणजे सोनोग्राफी मध्ये तर आम्ही बघितले रिपोर्ट वगैरे मध्ये तर बाळाचं थोडंसं वेट म्हणजे वजन कमी आहे. पण आता मॅडमला पण आम्ही भेटायला जाणार आहे उद्या. आता बघू मॅडम काय बोलतात म्हणजे काय खायचं प्यायचं हे पण काय गोष्टी आहेत का ते सांगणार आहेत का मॅडम. बघू आता त्यानुसार मी तुम्हाला सांगेलच. आता मला काय काय सांगितलं ते तर आता ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. पण असं आता मला माहिती नाही. आता डिलिव्हरीसाठी फक्त 2च महिने राहिलेले आहेत. आता तर ऑलमोस्ट 7वा महिना आता कालपासून चालूच झालेला आहे मला. आता फक्त पुढच्या महिन्यातली पण तारीख आता माहित नाही. आता नॉर्मल होणार आहे की सिझर आहे. पण एकदा उद्या जेव्हा मी हॉस्पिटलला जाईल आता त्यावेळेस तर मला डॉक्टर सांगतील ना ते तुमच्या बरोबर मी नक्की शेअर करेल. चला मग तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाळाच्या वेटसाठी आहे ना म्हणजे बाळाचं वजन वाढण्यासाठी काय खायला पाहिजे काय नाही ह्या पण गोष्टी तुम्ही मला सांगा म्हणजे ते मी फॉलो करेल. आणि म्हणजे तुमची पण मला खूप जास्त अशी मदत होईल नाही का की बाळाचं वजन वाढण्यासाठी काय काय खायचं काय वगैरे प्यायचं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही मला सांगा. कारण की पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ना मी भरपूर काय काय खाल्लं होतं पण मला काय त्याचा अनुभव नव्हता की बाळाचं वजन वाढायचं हे त्या गोष्टी. आता मी पण असंच काही व्हिडिओज वगैरे बघते ठेवते आणि डॉक्टरांच्या नुसार सुद्धा मी 1-2 व्हिडिओ म्हणजे अपलोड पण केले होते आपल्या इंस्टाग्रामवर मॅडमला विचारून. आणि आता तरी पण आता कोणते पावडर घ्यायचे का दुधामध्ये काय मिक्स घ्यायचंय का हे सुद्धा मी विचारणार आहे मॅडमला.
जर मला मॅडमने सांगितलंच तर त्या पण गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करेल. चला तर मग तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, अशाच प्रेग्नेन्सी जर्नी व्हिडिओ बघायला ना आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.